दोन यश साने हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याशी आपण थेट आपण चर्चा करणार आहोत. भैया, कोणत्या विषयावर तुम्ही ही निवडणूक लढवत आहेत? खरं तर नमस्कार. इथं आले आणि विषय म्हणजे हाच की काकांचे जे अर्धवट स्वप्न राहिले होते ते पूर्ण करण्याचं काम मी करणार आहे. अनेक आपलं जसं काकांच्या काळात जेव्हा काका नगरसेवक होते, काका नगरसेवक नव्हते तेव्हा आपल्याला माहिती आहे मूलभूत सुविधा लोकांना नव्हत्या, रस्ता नव्हतं, ड्रेनेज नव्हतं, पाणी नव्हतं. तर काकांनी त्या समस्यातून लोकांना काढलं आणि अनेक रस्ते झाले, डेव्हलपमेंट झालं. आपल्या इथं मोठी विकास कामं झाली. संतपीठ असेल, चिखलीची कमान असेल, आपल्या गावाची स्मशानभूमी असेल, आमचं मैत्री हॉस्पिटल असेल, साने चौकी असेल, अंगणवाडीची शाळा असतील. आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये सगळ्यात मोठी शाळा ज्या शाळेमध्ये लिफ्ट आहे ही शाळा आपल्या चिखलीमध्ये झाली, ही काकांच्या माध्यमातून झाली. आणि अनेक असे आता काही काकांचं झाल्यानंतर 5 वर्ष झाले काकांना होऊन आपल्या ज्या विकासाला ब्रेक लागला, जी लोकसंख्या जी वाढली त्या लोकसंख्येनुसार आपल्या प्रभागात डेव्हलपमेंट नाही झाली. तर तो जो ब्रेक लागलेला आहे तो ब्रेक काढण्याचं काम आम्ही करतो. भैया, काका गेल्यानंतर आपल्या प्रभागामध्ये उणीव भासत आहे आणि त्यांचा वारसा तुम्ही कशा प्रकारे पुढे चालवणार आहेत? नक्कीच आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की काकांना 5 वर्ष झाले तर सगळ्यांनाच उणीव भासतील. कारण काकांचं एक ब्रीदवाक्य होतं, फोनचा गजर दत्त काका साने हजर. तर त्यांचंच ब्रीदवाक्य मी घेऊन पुढे चाललोय. आणि जे विकास कामं थांबलीत त्याच्यामुळेच काकांची उणीव सगळ्यांना भासत आहे. आणि पुढे जेव्हा 15 तारखेला मतदान आहे, जेव्हा मला जनता भरघोस मतांनी निवडून देईल असा मला विश्वास आहे. त्यानंतर जे काकांनी आम्हाला संस्कार दिलेले तेच आम्ही संस्कार पुढे. भैया, प्रभागातील मूलभूत प्रश्न आहेत त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे? तर नक्कीच आमच्या एक साईडच्या प्रभागात बैठी घरं आहेत आणि काही भागात आम्हाला चिखली गावामध्ये मोठ्या मोठ्या स्कीम आहेत. त्या स्कीममध्ये मोठा प्रश्न म्हणजे लोकांना महिन्याला 40-50 हजार टँकरच्या ह्याच्यासाठी खर्च करायला लागतात आणि त्यांना पाण्याचा अनेक मोठा प्रश्न आहे. तर ते सोडवण्याचं काम मी करल. परत तुम्ही बघताय आपल्या समोर, तुम्ही प्राधिकरणात बघा, प्राधिकरणात जे स्मार्ट सिटी झालेली आहे, जे कॉन्क्रीट रस्ते झालेत, प्रॉपर फुटपाथ झालेले आहेत, स्ट्रॉम वॉटर लाईन प्रॉपर झालेली आहे. टॅक्स तर आम्ही पण सेम भरतो आणि ते पण टॅक्स सेम भरतो. तरी पण आपल्या इथली परिस्थिती तुम्ही बघा, प्रभाग क्रमांक 1 ची आणि आमच्या समोरच्या प्रभागाची तुम्ही परिस्थिती बघू शकता. तिथं डेव्हलपमेंट काय प्रकारे झाले आणि आमची इथं डेव्हलपमेंट काय प्रकारे झालं. भैया, प्रभागातील महिला सबलीकरणाबद्दल तुमची भूमिका काय आहे? नक्कीच काकांनी 100च्या अधिक बचत गट तयार केले होते. तेच बचत गट आज पण आहेत आणि आम्ही पण युवकांसाठी आम्ही नेल कोर्स घेतलेला आहे, परत नर्सिंग कोर्स घेतलेला आहे, परत रिटेलर सेल्स हा कोर्स आम्ही घेतलेला आहे. यांना प्लेसमेंट आम्ही दिलेले आहेत. नर्सिंग कोर्ससाठी आम्ही त्यांना सर्टिफिकेट प्रॉपर देऊन ते आज त्यांचं प्लेसमेंट लागलेलं आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही प्रभागातील नागरिकांना काय संदेश देऊ इच्छिता? मी हाच संदेश देईल की आपल्याला काकांचा विचार, काकांची कामाची पद्धत ही आपल्याला पुढे चालवायची आहे. त्यामुळे आज आम्ही चौघं जे उभे आहेत ते जसं काकांनी ज्या प्रकारे काम केलं तसंच आम्ही काम करणार आहे. तर आम्हाला चौघांना भरघोस मताने आपण निवडून द्याल असं मला विश्वास आहे. धन्यवाद. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल. मी काकडे PA, विजय उपनेता,